नमस्कार मित्रांनो, आज आपण दरप्रमाणे रोज संध्याकाळी आपण भेटत आहोत. आजचा जो विषय आहे, जसा आपला हा जो प्रवास सुरू आहे, कालचा विषय होता आपला की पैसा काय आपल्या आयुष्यामध्ये किती काही मॅटर करतो तो. आजचा विषय एक थोडंसं मी आज जास्त आपण बोलणार नाही आहोत. एक छोट्याशा याच्या विषयावरूनच आपण खूप काही असं जाणून घेणार आहोत. त्याआधी मी माझं नाव संतोष सरवणकर आणि मी या विषयाला सुरुवात करतो. आणि विषय सुरुवात करण्याच्या अगोदर मी थोडक्यात छोटी एक गोष्ट असं एक तुमच्यासमोर सादर करतो. आधी बोला, एका शाळेमध्ये टीचरने सर्व स्टुडंट्स यांना प्रश्न विचारले की तुम्हा सर्वांना काय व्हायचं आहे, पुढे जाऊन आयुष्यामध्ये तुम्हाला काय व्हायचं आहे. तर काही म्हणायला लागले की मला इंजिनियर व्हायचं आहे, काही म्हणायला लागले मला डॉक्टर व्हायचं आहे, काही असे म्हणजे सर्व वेगवेगळ्या पद्धतीने सांगत होते मला असं व्हायचं तसं व्हायचं असं. पण त्या कोपऱ्यामध्ये एक ठिकाणी एक लहान मुलगा बसला होता आणि एक गप्प ऐकत होता. आणि नंतर त्याला विचारलं टीचरने की तू का बोलत नाही आहेस, तू गप्प का आहेस. तर त्याने गप्पपणे एकदम स्वीटली आन्सर दिला की मला आयुष्यामध्ये खुश राहायचं. मग टीचर शॉक झाली आणि विचारलं की तुला माझा प्रश्न समजला नाही की व्हॉट यू वॉन्ट टू बी इन युअर लाईफ. तर स्टुडंट तेच म्हणाला की मॅम आय वॉन्ट टू बी हॅपी. तर त्यांनी टीचरला समजवलं की जर आपल्या आयुष्यामध्ये जर तुम्ही तुमचं आयुष्य समजलं नाही की जर म्हणजे बघा एवढा लहान पोरगा बोलतोय, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही खुश कसे राहू शकता तुम्हाला हे समजलं नाही तर तुम्ही पुढे बनणार का हे तुम्ही कधी समजणार. ते एकदम अप्रतिम म्हणजे ते ऐकल्यानंतर असं वाटलं की वाव, मी हे असं ऐकत होतो थोडंसं. त्यानंतर आता आपण आपल्या चॅप्टरवर सुरू करूया. आता चॅप्टर असं आहे की आपण जसे विचार करणार आपल्या आयुष्यामध्ये तसं घडणं अपेक्षित आहे. आता ह्या आजकाल आपण काय करतोय की आपण एक विषय मांडतो की हो मला माझ्यासोबत खूप वाईट होत आहे किंवा माझ्यासोबत वाईट घडणार आहे. जर माझे विचार नकारात्मक असतील वाईट घडणार आहे, वाईटच घडणार. जर माझे विचार चांगले असतील माझ्यासोबत चांगलं होणार आहे, चांगलंच घडणार आहे ना. म्हणजे तात्पर्य काय बोलण्याचा की आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट अज्युम करतोय. म्हणजे लगेच अज्युम म्हणजे एकदम असे लगेच विचार करायला लागतो की अरे पुढे काय होणार आहे, अरे आणि असं होईल तसं होईल. एवढं सर्व गोंधळ घालण्यापेक्षा सरळ एकदम सोपं आहे. माझ्या आयुष्यामध्ये जे व्हायचे ते होऊ दे, जे माझ्या नशिबात लिहिलेलं आहे ते होणारच आहे. पण मी माझे क्षण, माझा आजचा दिवस, माझा आत्ता वेळ, आता हे सर्व काही जे आपले जे पाठचे जे काही विषय झालेले आहेत त्या विषयावरती मी आता परत म्हणजे त्याला कंबाईन करून हा विषय आणला. मी माझं आताचा क्षण का घालू, मी माझ्यामध्ये नकारात्मक ऊर्जा का आणू. नकारात्मक ऊर्जा मला आणायचीच नाही आहे ना. माझ्यासोबत वाईट होणार आहे, मी माझ्या आयुष्यामध्ये प्रगतीच करणार नाही आहे, मी इथेच राहणार आहे. जे लोक हा जो विचार करून चालतायत त्यांच्यासाठी एक माझा सल्ला आहे. जर तुम्ही तुमचं पाऊलच टाकलं नाही, तुम्हाला यश भेटणार नाही. दुसरं, आपल्या आयुष्यामध्ये यश भेटणं म्हणजे आपलं आयुष्य सुंदर घडवण्यासाठी आपल्याला आधी दगडासारखं ठेच तर लागणारच आहे. जोपर्यंत ठेच लागणार नाही तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीची ती किंमतही कळणार नाही. आणि त्या गोष्टीच्या किंमतच नाही कळणार तर ती गोष्ट जगताही येणार नाही. डोक्यामध्ये हे विचार बंद करा
की मला असं होणार आहे, तसं होणार आहे, मी हे होईल. नकारात्मक अशा काही गोष्टी डोक्यामध्ये आणूच नका. सकारात्मक गोष्टी आणा. हो, माझ्यासोबत चांगलंच घडणार आहे. जरी तुमच्या डोळ्यासमोर दिसतंय की ते माझ्या विरुद्ध होणार आहे, तरी तुमच्या डोक्यामध्ये हेच विचार आणा, हो ते माझ्यासाठी जर आज विरुद्ध होत आहे, याचा म्हणजे याचा अर्थ हा आहे, माझ्या पुढच्या दिवसांमध्ये माझ्यासाठी ते चांगलंच आहे. आणि अनुभव सांगतो, काही लोकांना सांगितलं, तुम्हा सर्वांना अनुभव झाले पण असतील, जे काय झालं ते चांगल्यासाठीच झालं. हा वाक्य हा सर्व आपण खूप लोक आपण म्हणजे आज पूर्ण जग म्हणतं, जे काय झालं चांगल्यासाठीच झालं. मग जर आपण हे वाक्य बोलतो, जे काय झालं चांगल्यासाठी झालं, पण आपण तसं जगत तर नाहीये. आपण विचार खूप करतोय. मग विचार करून आपला एक दृष्टिकोन बदलायचा, त्याच्यापेक्षा सरळ सरळ भाषेमध्ये जे काही माझ्या आयुष्यामध्ये घडणार आहे, माझ्या मेहनतीवर घडणार आहे, माझ्या प्रामाणिकतेवर घडणार आहे आणि माझ्या स्वतःच्या विश्वासावर घडणार आहे की मला माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही जे होईल ते चांगलंच होणार आहे. जर हा विश्वास आपल्याकडे असेल तर आपल्याला काही कोणाची काही मदत लागायची गरज नाही. आणि नकारात्मक विचार सोडून टाका. आज मला जास्त वेळ घ्यायचा नाही आहे तुमचा. तुम्हाला थोडक्यातच मी तुम्हाला समजावलेलं आहे. आपण आपसामध्ये समजलं आहे की आपल्याला आयुष्यामध्ये खुश राहणं म्हणजे एकदम आनंदी राहणं हे शिकणं सर्वात प्राथमिकता आहे. तरच आपलं आयुष्य प्राथमिकपणे आनंदी राहणार आणि आपलं आयुष्य आनंदी आहे, होतं आणि पुढे राहणारच. फक्त ह्याच्यामध्ये काहीही नकारात्मक ऊर्जा येऊ देऊ नका. अगर नकारात्मक ऊर्जा येत असेल तर तिला लगेच आपल्या आयुष्यामधून कशी जाता येईल त्याच्यावरती विश्वास ठेवा. जास्त काय बोलणार नाही मित्रांनो. आनंदी राहा, खुश राहा, निरोगी राहा. जय महाराष्ट्र.